सुधीरची गोष्ट. सुधीर नावाचा एक माणूस होता. तो एका गावात राहत असे. एकदा सुधीर शहरात गेला. त्याने काही टोप्या विकत घेतल्या. टोप्या एका पेटीत भरल्या. ती पेटी घेऊन तो परत गावाकडे निघाला. जाताना वाटेत एक रान होते. सुधीर चालून फार दमला होता, म्हणून तो एका झाडाजवळ बसला. त्याने टोप्यांनी भरलेली पेटी बाजूला ठेवली आणि तो झोपी गेला. त्या झाडावर माकडं राहत होती. त्यातले एक माकड खाली उतरले. त्याने हळूच पेटी उघडली. एक टोपी काढली आणि डोक्यावर घातली. मग ते परत झाडावर चढून बसले. इतर माकडांनी हे बघितले. ती माकडे सुद्धा झाडावरून उतरली आणि प्रत्येकी एक एक टोपी घालून परत झाडावर चढून बसली. सुधीरला जाग आली आणि त्याचे लक्ष पेटीकडे गेले. एव्हाना पेटी रिकामी झाली होती. तो वर पाहतो तर काय, सगळी माकडं टोप्या घालून बसली होती. त्याने माकडांवर झाडाची फांदी उगारली. तर एका माकडाने देखील सुधीरवर फांदी उगारली. सुधीरने एक दगड मारला. आता मात्र सर्व माकडांनी त्याच्यावर झाडावरची फळे मारायला सुरुवात केली. सुधीरने विचार केला, ही माकडं माझी नक्कल करीत आहेत. त्याला एक युक्ती सुचली. त्याच्या डोक्यावर एक टोपी होती. त्याने टोपी काढली आणि जमिनीवर फेकून दिली. सगळ्या माकडांनी सुद्धा पटापट टोप्या काढून जमिनीवर फेकून दिल्या. सुधीरने भराभर सगळ्या टोप्या गोळा केल्या आणि पेटीत भरल्या. तो तिथून निघून गेला. समस्या कितीही मोठी असली तरी बुद्धीचा वापर करून त्यावर मात करता येते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? अशाच अजून अनेक गोष्टी मराठी, इंग्लिश, संस्कृत, तमिळ, हिंदी, कन्नड आणि तेलुगू भाषेत ऐकण्यासाठी गुरुकुला.com ला नक्की भेट द्या.